कारण आज मी स्वतः आहे, मी एक शेतकरी म्हणून आहे आणि मी स्वतः आज याच्यासाठी आली की मजूर मिळालेली म्हणून आम्हाला आज स्वतः यावं लागलं। काय करताय शेतामध्ये? आम्ही आज शेतामध्ये जी कपाशी लावलेली आहे त्या कपाशीला गोट गोट पाणी देऊन वाचवण्याचा प्रयत्न करतोय। पाणी येत नाही, निसर्ग अजून पाठ फिरवली आहे, आता कधी येईल याची शाश्वती नाही, म्हणून आहे ते पिकं जगवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। कृषी विभागाने सांगितलं होतं की पेरणी करू नका। हो, कृषी विभागाने सांगितलं होतं पेरणी करू नका, पण आता जुलै महिना जवळपास 15 जुलै आलेली आहे आणि मग पेरण्या जर नाही केल्या असत्या तर पीक उगवेल की नाही हे सांगता येत नव्हतं। त्यामुळे आम्ही या शेतकऱ्यांनी पेरणीची घाई केली। आता दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे। हो, दुबार पेरणीची वेळ आलेली आहे, पण अजून शेतकरी पावसाची वाट पाहतोय। आता ज्यांचे मोडून आलेले सोयाबीन झाले, उडीद झाले, मोडून आलेले, पण मग पाऊस नसल्याने दुबार पेरणीही त्यांना करता येत नाहीये ना, कारण पाऊस जेव्हा येईल तेव्हाच त्यांच्या ते दुबार पेरणी होईल आणि ते उगवेलच आणि ते उत्पन्न येईलच याची शाश्वती नाहीये। शेतात पाणी देताना दिसून येत आहे, काय म्हणतात? आम्ही सकाळपासून गोडगोड पाणी देतोय। कृषी विभागानं आम्हाला आव्हान केलं होतं की निदान फुटभर पाणी गेल्यानंतरच पेरणी करा, पण फुटभर पाणी न जाता शेतकऱ्यांनी पेरणी करण्याचा विचार केला की वरतून 3 दिवस पाणी रिमझिम चाललं आमच्याकडे। आता असं झालेलं आहे की उन्हाचं टेम्परेचर वाढल्यामुळे आणि मुदत सरल्यामुळे शेतकऱ्यांनी घाई केली पेरणीची। तर घाई केल्यामुळे ते काय पीक जे आता जे उगलेलं होतं 3 दिवसाच्या पाण्यामध्ये आता ते सुकवण्याच्या याच्यामध्ये चालू आहे। तर आम्ही घोटघोट पाणी देण्याचा प्रयत्न करत आहे। दुबार पेरणीचं संकट येऊ शकतं का? दुबार पेरणीचं संकट तर 100% आलेलं आहे। उडीद मोडलेले आहे, सोयाबीन मोडलेले आहे, आता ऊन इथलं पडतंय की जे लिंगलेले पीक आहे ते पण वाया जाण्याची शक्यता आहे। काय पेरलं तू? आम्ही सोयाबीन लावलेला होता, उडीद लावला, उडीद तर लिंग आलाच नाही, सोयाबीन लिंग आलाय पण तो अटकून गेलेला आहे पाण्याअभावी। आता जी कापूस लिंग आलाय थोडं थोडं गोटगोट पाणी देऊन त्याला जगवण्याचा प्रयत्न करत आहे। तर आता आमच्या स्वतःच्या शेतामध्ये आम्ही मजूर नसल्यामुळे स्वतः पाणी द्यायला आलेलो आहे आणि पीक थोडेसे वाढत चाललेलं आहे पाणी नसल्यामुळे। मग त्याला घोट पाणी देऊन आम्ही जगवायचा प्रयत्न करत आहे आणि मजुरी महाग झालेली आहे, डिझेल महाग झालेलं आहे, त्याच्यानंतर बियाणं महाग आहे, फवारे एवढं समजा एवढं करून जर कधी आपण पिकं जगवायचा प्रयत्न करतोय आम्ही। एखाद्या वेळेस समजा आता थोडं थोडं पाणी जर देऊन जर कधी जगून गेलं तर चांगलं होऊन जाईल, नाही तर परत म्हणजे आज परत दुसऱ्यांदा हे करायची गरज पडणार नाही। दुबार पेरणी शक्यता कमी होईल म्हणून आम्ही चालू आहे आमचा प्रयत्न।